नमस्कार. 9 डेज 9 थॉट्स या सिरीजच्या 9व्या आणि शेवटच्या भागात मी पल्लवी देशपांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सत्याने असत्यावर, धर्माने अधर्मावर आणि सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळवलेला विजय म्हणून आपण विजयादशमी साजरी करतो. देवी दुर्गेने 9 दिवस घनघोर युद्ध करून शेवटी अश्विन शुद्ध दशमीलाच महिषासुराचा वध केला आणि याच दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाचा पराभव केला. रामरायाची आळवणी करणारी, त्याच्या सगुण रूपाचं वर्णन करणारी एक अतिशय भावपूर्ण कविता काही दिवसांपूर्वी माझ्या हाती लागली. माधुरी हुद्देदार यांची ही कविता आहे. आज याच कवितेने आपण या सिरीजची सांगता करणार आहोत. कविता अशी आहे. तुझ्या सात्विक रूपाचे पिसे जीवाला जडले, तुझ्या सात्विक रूपाचे पिसे जीवाला जडले, ये रे रामा रघुराया शब्द माझे व्याकुळले. तुझी करुणा अपार माझ्या ओंजळी मावेना, तुझे काळीज लावण्य माझे हृदय पुरेना. तुझ चैतन्य ओजस आता प्राण उजळले, ये रे रामा रघुराया शब्द माझे व्याकुळले. तू उद्गार तेजाचा तुझे स्मरण तेजस्वी, तू उद्गार तेजाचा तुझे स्मरण तेजस्वी, तुझं मार्दव रुजुता तुझे स्मित ही लाघवी. तुझे शकून अस्तित्व चित्त सुखाने भिजले, तुझे शकून अस्तित्व चित्त सुखाने भिजले, ये रे रामा रघुराया शब्द माझे व्याकुळले. आहे प्रवास सुखाचा तुझं जन्म तोललेला, तुझी राजस पावले माझ्या साध्या शावाटेला. तुला जाणले राघवा दिवे गाभ्यात लागले, तुला जाणले राघवा दिवे गाभ्यात लागले, ये रे रामराया शब्द माझे व्याकुळले. ये रे रामराया शब्द माझे व्याकुळले. विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. आपल्यात असलेले लोभ, मत्सर, अहंकार, क्रोध यासारख्या अनेक दुर्गुणांवरती विजय मिळवण्याची बुद्धी आणि धैर्य देवी दुर्गेने आणि रामरायाने आपल्याला द्यावे हीच त्यांच्याकडे प्रार्थना. या माझ्या चॅनलच्या माध्यमातून अनेक कविता, उत्तम उत्तम विचार, काही लेख तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी नेहमीच करणार आहे. लवकरच भेटूयात यंदाच्या दिवाळीत. तत्पूर्वी माझं सादरीकरण तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कळवा आणि आणखीन काय काय तुम्हाला माझ्याकडून ऐकायला आवडेल तेही मला जरूर सांगा. विजयादशमीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.